टायमिंग 4चं होतं. जवळपास तुम्ही 4 तास जर मागे धावता तर नाही चालणार. आणि सध्या खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता पहिला सामना आज आर्यनची हे क्रीडा संकुल तुम्हाला येणाऱ्या 5 दिवसात अगदी तुडुंब गर्दीनं दुमदुमताना बघायला मिळेल. कारण क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात आमदार चषक. एक महत्वाची सूचना लक्षात घ्या, सामना चालू होण्यापूर्वी टीम हा जो रिव्ह्यू आहे तो कुठल्याही संघाला नसणार आहे. फक्त आणि फक्त अंपायर घेतील, टीमसाठी रिव्ह्यू नसतील. हे सगळ्यांना सेम आहे, लक्षात घ्या. दोन्ही संघ, बॅटिंग करणारी टीम दांडी आणि फिल्डिंग करणारी टीम सातपाडी. रिव्ह्यू हा कुणालाच नाही, फक्त तिथे पंच ज्यांना जर पंचांना डाऊट वाटले तर ते रिव्ह्यू घेतले जातील. यंगचीवर दांडी तुमचा एक्स्ट्रा खेळाडू इथे आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, अदरवाईज 3 रनची पेनल्टी आहे. बॉल पडण्याच्या आधी तुमचा खेळाडू नाही आला तर 3 रनची पेनल्टी आहे, लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, ड्रिंक्स ब्रेक मध्ये कुठलाही खेळाडूचा संघाचा खेळाडू पाणी घेऊन मध्ये जाणार नाही. आयोजकांना तुम्ही सूचना द्या की पाणी हवंय, तुम्हाला पाणी मिळेल. 3 षटकांच्या ब्रेक नंतर पाणी असेल. वीरेंद्र बाबरे सप्पाडीचा दिग्गज क्रिकेटपटू, पहिलाच बॉल भन्नाट वेगासहित, परंतु त्याला लाईन नव्हती. पंचांनी त्या बॉलला सांगितलं की व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं इथे सुरुवात होते. अजित सर, पहिली रन आमदार चषकाची 1 रन जी व्हाईट बॉल न आली. गोलंदाज होते वीरेंद्र बाबरे. सो थँक्यू, वेलकम एव्हरीवन. सर्वांचं हार्दिक स्वागत. आमदार चषक 20-25 चा नेत्रदीपक सोहळा. प्रथमतः करूया आपण गणपती बाप्पाला वंदन आणि तदनंतर करूया समालोचन कार्याला शुभारंभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्र विनायकम भक्तावास स्मरे नित्यम मायू कामार्थ सिद्धये. आई सरस्वती मातेला वंदन करत, ग्रामदेवतेला वंदन करत, संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करत आपण वळतोय. समालोचन कार्याकडे. विनंती करतोय स्नेहल राजपूत मॅडमांना की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर 2 मिनिटांसाठी येऊन स्थानापन्न व्हा. आमच्या आयोजकांच्या विनंतीस मान देऊन प्रत्येक विकेट करिता 200 रुपयाचा कॅश प्राइज विकी संख्ये सरांच्या माध्यमातून आहेत. मॅच आपल्याला बघायला मिळतोय, एका बाजूला सातपाडी, एका बाजूला आपण पाहतात दांडी. बॉलचा खेळ झाला अजित सर. 3 आणि 3 मध्ये स्कोर कार्डला धावसंख्या लागलेल्या आहेत 2. बॅटिंगला आहेत ते म्हणजे समीर तामोरे, एका बाजूला गौतम अकरे. दरम्यान वीरेंद्र पुढचा चेंडू, शॉर्ट बॉल उडवण्याचा प्रयत्न आहे, मिस टाइम. इथे मात्र एका बाजूने ज्याने अनेक वर्ष टेनिस क्रिकेट हँडल केले गौतम अकरे आणि दुसऱ्या बाजूने सातपाडीचा युवा खेळाडू, कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धी मिळालेला. तर बॅटल रंगणार आहे उत्कर्ष. एका बाजूने अनुभवाचं भंडार आहे आणि दुसऱ्या बाजूने युवा सळसळत रक्त. याच्यामधलं जे बॅटल आहे ना, आमदार चषकामध्ये आकर्षणाचं केंद्रबिंदू बनणार इज नो डाऊट. गौतम अकरे यांच्याकडे आपण पाहतायत कुणाल संखे सर यांच्या, कुणाल पाटील सर ज्यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. हे गौतम अकरे वरती असणारं प्रेम आहे. चेंडू बराच काळ हवेत, वीरू बाबरेने मिळवली विकेट. मागच्या बॉलवरती देखील गौतम अकरे बाद झाले असते. या वेळेला आपण पाहतात कॅच निशांतनं अतिशय चांगला टिपला. आज वीरेंद्र बाबरे यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीतली जो सरांनी उल्लेख केला की कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी मिळाली आणि आज 8वी सायकल ज्यानं डिंगडॉंग चषकामध्ये मालिका वीरवरती स्वार झाला तो वीरेंद्र बाबरी पहिल्या षटकामध्ये ज्यानं 5व्या बॉलवरती मिळवून दिलाय विकेट. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करीत आहोत. सन्मान्य आदरणीय स्नेहल राजपूत मॅडम यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आमदार चषक 2025च्या माध्यमातून आपण करीत आहोत. जिल्हाध्यक्ष कुणालजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते
आपण स्नेहल राजपूत मॅडमचा या ठिकाणी शाही सन्मान करीत आहोत. पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन स्नेहल राजपूत मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. इंटरनॅशनल ॲथलेटिक आणि सातत्यानं आपण पाहिलं तर आर्यनच्या मैदानावरती अनेक खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत, ज्यांनी राज्यस्तरीय देशांतर्गत अनेक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. अशा स्नेहल राजपूत मॅडमचा या ठिकाणी शाही सन्मान आपण पाहिलं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. वळूया मॅच कडे. गौतम आणि त्यांच्या समवेत आपल्याला बघायला मिळत आहेत राहुल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 7. षटक क्रमांक पहिला आपण या ठिकाणी बघतायत. षटकाची झाली समाप्ती 7 for 1 स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. टॉस जिंकला सातपाटी संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. लेंथ लाईन परफेक्ट मेंटेन केले उत्कर्ष आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा 1 गडी बाद. काय म्हणाल? त्यासाठी जाणले जातात वीरेंद्र बाबरे. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात लेंथ लाईनचा राजा म्हणून वीरू बाबरे यांच्याकडे आपण अनेक वेळा पाहिलंय. पहिल्या षटकात देखील त्यांनी तीच कामगिरी केली जी गोलंदाजी अत्यंत गरजेची होती. पहिल्या षटकात एक झटका दिला. समीर तामोरे सारखा युवा उभरता तोही दांडीचा स्टार आहे आणि त्याला माघारी धाडण्याचं ज्याने धाडस राखलं ते वीरेंद्र बाबरे आपल्याला बघायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अजित सर धावसंख्या फलकावरती 7 आल्या. आता गोलंदाजी ट्रॅकवरती सुमित म्हात्रे तेही संघाचे अत्यंत महत्वाचे दिशांत आपल्याला बघायला मिळत. दरम्यान दिशांत आलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, भरपूर महत्वाचं आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन आपण बघतायत अजूनही कायम आहे आणि तिथे मात्र मिस्टर दिशांत तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. ऑफ साइडला आपण बघतायत डीप एक्सचा कव्हरला एक खेळाडू सजवला गेलाय. लॉंग ऑन आहे आणि तदनंतर डीप मिड विकेट असे फील्ड अरेंज केले गेले. ऑफ साइडला पण शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट मिड ऑफ अशी फिल्डिंग सजवली आहे. दिशांत गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल स्टिअर केलाय सिली पॉइंटला. थोडासा डॉमिनेट करतोय चेंडू 38 दायऱ्याच्या बाहेर. फक्त सिंगल. 8 धावा बघायला मिळतात. इथून गेम प्लॅनिंग काय सांगते? पॉवर प्लेच्या या षटकामध्ये काय गेम प्लॅनिंग असेल दांडी संघाचा? किती धावा इथून पॉवर प्लेचं गेम प्लॅनिंग असू शकतं उत्कर्ष? पॉवर प्लेचं षटक आता पहिल्या षटकात तुमचा एक महत्वाचा गडी बाद झाल्यानंतर इथून येणारे जे 5 बॉल आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. आता सध्या फलकावरती 8 आहेत. गौतम आकले तुमच्याकडे आहेत. त्या अनुषंगाने मी म्हणेन की इथून जरी 5 बॉल मध्ये 12 आल्या 20 रन 1 गडी बाद पॉवर प्लेचा खेळ 50-50 राहू शकतो. बघूया दिशांत राईट टर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू ओ यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फॉरवर्ड लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगली फिल्डिंग सजवली गेली आहे. धावसंख्या 9 वर स्थिरावते. इथून गौतम माकरे अटॅकिंग मुवमेंट मध्ये आहेत. मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु दिशांतने जी लेंथ लाईन मेंटेन केले एक्युरेसी परफेक्ट आहे. बॅटल रंगते उत्कर्ष. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने सध्या बॅटल चालू आहे आजच्या रजनीतला पहिला मॅच आणि आमदार चषकाची सुरुवात खऱ्या अर्थाने आपण पाहतात. पहिल्या मॅच मध्ये आता स्ट्रायकिंग एंडला राहुल आलेत. यावेळेला राहुलनं रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश इथे नाही येणार. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं स्कोर कार्डला थांबलेली गती आपल्याला बघायला मिळते. आम्हाला प्रथमेश दर्शवतात की धावसंख्या फलकावरती 9 रन आहेत. सध्याचं क्रिकेट आणि फॅन्सी शॉट अल्टी पल्टी आपण बघतायत तो भरपूर प्रमाणात खेळला जातोय. दिशांत चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू घेऊन पुनश्च दाखल होत आहेत. डाऊन द लेग सी गेलाय का? पंच सांगतायत येस इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या सहाय्याने स्कोर कार्ड डबल डिजिट वर पोहोचले. 10-10 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. आपण बघतायत आमदार चषक भव्य दिव्य नेत्रदीपक नेत्रलोचक चित्तथरारक चित्तवेधक रोमहर्षक रोमांचक सामन्याची पर्वणी घेऊन आलाय 20-25 चा एक दैदिप्यमान सोहळा. दिशांत पुढचा चेंडू ओ यावेळेला मात्र आपण बघताय चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेट रिजन मध्ये झेल मध्ये कन्वर्ट होईल का? तर नाही. 2 धावा आणि 3 धावा परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे जाताना 13 वर पोहोचले. चांगली स्टार्ट आहे. गौतम आकरे प्रचंड अनुभव आहे आणि उत्कर्ष अनुभव तुम्हाला हे शिकवतं की तुम्हाला करायचंय काय. आपण बघू शकाल पाटील नेटवर्क म्हटल्यानंतर चेंडूला फॉलो करणारे कॅमेरामॅन्स आहेत.
अतिशय सुंदर क्लॅरिटी आहे. मॅच युट्यूबवर बघण्याची मजाकच वेगळी असते आणि ती आपल्याला बघायला मिळते सध्या आमदार चषकामध्ये. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने पाटील नेटवर्कने जे काम केले या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती संपूर्ण पालघर जिल्ह्याला हवं असं वाटणारं चॅनल. धावसंख्या फलकावरती 13 आहेत. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. गौतम अकरे साठी बॉलला इथे आपण पाहतायत लॉंग ऑफ मध्ये खेळले. मिड ऑफ मध्ये खेळाडू होते, त्यांना बीट करत बॉल जाईल का. वीरेंद्र बाबरे वेगाने आले. चपळाईसाठी जाणले जातात. जिथे आपण पाहतायत 2 रन इथे परिपूर्ण होत आहेत. गौतम अकरेच्या प्रत्येक षटकाराला आपण पाहतायत 500 रुपयाचं कॅश प्राइज कुणाल पाटील सरांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकार गौतम अकरेकरिता 500 रुपयाचं जे कॅश प्राइज ठेवले कुणाल पाटील सरांनी. अजित सर 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 15. गौतम हो यावेळेला हुक करण्याचा अटेम्प्ट होता, तितकंसं मिळालं नाहीये. 100 चेंडूला स्टॉप केलंय आणि इथे आपण बघतायत ज्या पद्धतीने गौतम अकरे नॉन साईक इन कडे वेगाने आले होते. 100 चेंडूला स्टॉप केलं, डेंजर इन कडे आले होते आणि गौतम अकरेला जावं लागतंय बॅक टू द डग आउट. आणखीन एक मोठा धक्का इथे बघायला मिळतोय. इंग चिवर दांडी संघाला दुसरा धक्का लागतोय. ऐकूया आपण डीजेचं सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज यज्ञेश प्रभू दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. गौतम अकरेचा रोल आता इथून तुम्हाला पुढे घेऊन जावा लागेल. गौतम अकरे एक आक्रमक फलंदाज आहेत. जरूर त्यांनी सुरुवात जी होती ती व्यवस्थित नाही मिळाली, परंतु तुमच्याकडे आणखीन 4 षटकांचा खेळ होता. रनआउट मध्ये तुम्ही बाद झालात. थोडंसं स्वतःवरती नाराज असतील की मी रनआउट मध्ये आउट झालो. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये ज्या 20-22 अजित सर व्हायला हव्या होत्या ना तिथे आता फक्त 15 आहेत आणि 2 गडी बाद झालेत. मी म्हणेन की 60% पॉवर प्ले हा सातपाडीकडे राहिला, परंतु पुनरागमन करण्यासाठी जाणला जाणारा संघ हा दांडी देखील आहे. येणारी 4 षटकं मजा येईल या मॅच मध्ये. बघूया यज्ञेश ऑन स्ट्राईक आहेत. यज्ञेश प्रभू पिंच हिटर बॅटर म्हणून ज्यांची ख्याती आहे ते स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन. प्रज्योतला बोलवलंय. सध्याचा हंगाम गाजवणारा सातपाडी संघ आहे. अनेक स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतायत. पालघर तालुक्यातील एक नामवंत संघामध्ये ज्यांची चर्चा नेहमी होते असं सातपाडी संघ आपल्याला बघायला मिळतो आणि ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपला क्लास गुणवत्ता अनेक वर्ष दाखवलंय साईंग गच्चीवर दांडी संघ. प्रज्योतच्या समोर यज्ञेश प्रभू उभा आहे. बॅटल आपल्याला बघायला मिळेल. 2 गडी बाद 15 झालेले आहेत. इथून मात्र पॉवर प्ले रिस्ट्रिक्शन रिलीज झाल्यानंतर गोलंदाजी कशा पद्धतीने करायची आहे हे प्रज्योत मात्र ठरवेल. तर समोर यज्ञेश प्रभू पहिला चेंडू खेळेल. ओ प्रॉपर एलिव्हेशन इनसाइड आउटचा फटका. चेंडूला क्लिअर करताय. डीप एक्सचा कव्हरला येतोय आमदार चषकाचा जबरदस्त U6. थँक्यू सो मच. या बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर होता. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि इनसाइड आउटचा फटका अगदी नेत्रदीपक. आमदार षटकाचा दमदार षटकार आपल्याला बघायला मिळाला क्लास पद्धतीनं. यज्ञेश पिंच हिटर जो तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीने सुरुवात अगदी आक्रमकतेने केले. 1 बॉलचा खेळ करताना 6 धावा त्यांनी खेळलेत. 600चा स्ट्राईक रेट आहे. पहिलाच बॉल 3ऱ्या षटकातला जिथे षटकार बघायला मिळाला. दुसरा चेंडू घेऊन प्रज्योत आलेत. सातपाडी 11 साठी प्रज्योत एक युवा गोलंदाज. एका बाजूला यज्ञेश प्रभू. याही वेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांनी दर्शवलं की तो व्हाईट बॉल आहे. मागच्या बॉलचं कदाचित हे प्रेशर असावं आणि तिथे आपण पाहतायत हा व्हाईट बॉल आला. अजित सर रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल खूपच बाहेरची लाईन. पंचांनी पाहिलं. अक्षय नाईक सरांनी दर्शवलं की तो व्हाईट बॉल आहे. सर नक्कीच ज्या वेळेला तुम्हाला पहिल्या चेंडूवरती षटकार येतो थोडंसं प्रेशर तुमच्याकडे असतं आणि कहते ना मुसीबत वो समय है वो तिजोरी है जहाँ पर आपको सफलता के हथियार मिला करते. कठीण काळ आणि वाईट परिस्थिती माणसाला एवढं काही शिकवतं ना की त्या ज्ञानाची शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरत असते आणि तेच इथे बघायला मिळते. प्रज्योत
समोर यज्ञेश आहे. ओ यावेळेला पॉप इन क्रीजचा सुंदर उपयोग. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला एक्झिक्यूट करतायत अलॉंग द कार्पेट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. दॅट्स अ ब्युटी मिस्टर यज्ञेश प्रभू. चांगलं क्रिकेट. सिंगल डबल. मागचा बॉल वाईड आला. पहिल्या बॉलवरती षटकार होता. 2 बॉलवरती 9 धावा कशा मिळवाव्यात हे यज्ञेशला माहिती आहे. त्या अनुषंगाने त्याने या बॉलला खूप चांगल्या पद्धतीनं फटका खेळत असताना 2 रन परिपूर्ण झाल्या. धावसंख्या आकार घेत आहेत त्या म्हणजे 24 वरती. बॉलचा खेळ झालाय 2. या पुढील षटकातला तिसरा बॉल लेफ्ट आर्म अराउंड डिस्टन्स. याही वेळेला खऱ्या अर्थानं व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय आणि वीरेंद्र बाबरे दर्शवतात की भाई क्या चल रहा है. जिथे आपण पाहतात रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल खूपच बाहेरचा बॉल. फलंदाज तिथे आपण पाहतात आधुनिक अलीकडचं क्रिकेट बदललं जिथे शफल झाला की वाईट मिळत नाही. परंतु या वेळेला फलंदाज यज्ञेश अगदी जिथे स्टान्स होता तिथेच उभे राहिले. अजित सर व्हाईट बॉलचं प्रमाण वाढत असताना धावसंख्या फलकावरती 25 आहे. नाही व्हाईट नाही थोडंसं प्रेशर वाढते असं मी म्हणेन आणि प्रचंड ते दाखवून द्यावं लागेल की कठीण काळ असला तरी मी माझी लेंथ लाईन मेंटेन करेन. क्रिकेट तुम्हाला नेहमी चांगल्या गोष्टी तुमच्याकडे असतात त्याचा ग्रोथ करायला शिकवतं. ब्लॉकमध्ये होता यावेळेला मात्र जबरदस्त टायमिंग आहे यज्ञेशांचं. अतिशय सुंदर ड्रायव्हिंग लेथवरती चेंडू होता. कव्हर्सला खेळले होते. सिंगल कंप्लीट झाले आणि धावा स्कोर कार्ड वरती 26 धावा धावफलकावरती आहेत. मी म्हणेन जे पॉवर प्ले थोडंसं मागे होतं धावफलकांचा जो ग्राफ खाली होता 15 होता तो या षटकामध्ये 3 बॉलमध्ये जे 11 आल्या त्यानं आता खऱ्या अर्थानं धावफलक फुललंय. 26 वरती पोहोचले. पुढचा बॉल प्रज्योत यांचा. पुन्हा एकदा इथे जर आपण पाहिलं तर पंचांचे हात बंदिस्त राहिले. फलंदाजांनी संधी घेतली व्हाईट बॉल साठी. यज्ञेश सांगतात की भाई प्रत्येक वेळेला नाही वाईट मिळणार. राहुलला ते दर्शवतात की आतमधला बॉल आहे. राहुल आपल्याला पाहायला मिळेल रिप्लेच्या माध्यमातून जरूर आपण तो बॉल पाहतोय. थोडे शफल देखील झाले. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ते मात्र आपण बघतायत पंचांचे दोन्ही समांतर रेषेमध्ये एक्स्ट्रा वरती कंट्रोल ठेवावा लागेल गोलंदाजाला. धावसंख्या सिंगलने पुढे जाते 27. अतिशय अप्रतिम नियोजन आपण बघतायत. 20-25 आमदार चषक. प्रत्येकाने दखल घ्यावी. टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आर्यनच्या या ऐतिहासिक मैदानावरती आपल्याला खेळताना बघायला मिळेल आणि त्यामध्ये 20-25चा एक दमदार नियोजन. कौतुक करावं लागेल आमच्या संपूर्ण अंटायर टीमचं ज्यांनी डे नाईट स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटचा महासंग्राम भव्य अशा प्रांगणात बघायला मिळतोय. ते मात्र आपण बघतायत परफेक्ट वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. इट्स अ डॉट बॉल. स्कोर 27 लॉस ऑफ 2 विकेट. 27 धावा धावफलकावरती आहेत. फलकावरती जर चेंडू तपासून पाहिले तर थोडं षटक लांबवलंय परंतु ते व्हाईट बॉल जर वगळले तर गोलंदाजी चांगली देखील झाले. पुढचा बॉल. याही वेळेला बाट चिकट चेंडू आपण पाहतात. शॉट थर्डमॅनचे खेळाडू बॉलला फील्ड करतील. मानव पाटील अर्थात मॉन्टी. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 6 षटकांचं मध्य खऱ्या अर्थानं 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला धावफलकावरती धावसंख्या आहेत त्या म्हणजेच 28 आणि 28 नंतर 2 धक्के बघायला मिळतात. CRD चिंचणी आणि एका बाजूला आपण पाहतायत अजिंक्य मराठा शिरगाव. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती 28 लॉस ऑफ 2 विकेट. एंड ऑफ 3rd ओव्हर. गोलंदाजी ट्रॅकवर पुनश्च आपण वीरू बाबरेला बघतोय. चांगली धावसंख्या. मॅच बॅलन्सिंग मध्ये उभा आहे. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती वीरूनं. तदनंतर मात्र यज्ञेश प्रभूनं थोडंसं जान फुकण्याचं काम केलंय. पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या बाजूने फिरवलाय वीरू. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला मात्र बॅटला लॉफ्ट केलं होतं. ड्रिल केलं होतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. समोर आपण राहुलला बघतोय. राहुलकडे प्रचंड क्षमता आहे परंतु त्याहूनही सध्याचा हंगाम गाजवणारा खेळाडू आहे वीरू. तर इथून मात्र प्रत्येक क्षणावरती सर्वांची नजर असेल की वीरू 4थं षटक जे महत्वाचं आहे ते कशा पद्धतीने हँडल करेल. येस अगदी बरोबर. 4थं षटक महत्वाचं असतं. इथून तुम्हाला मोमेंटम शिफ्ट करण्याची एक संधी असते. अदरवाईज बॅटिंग टीमला किंवा मग गोलंदाजी करणारा. याही वेळेला गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका खेळलाय. जो तुम्ही उल्लेख केला होता की राहुलकडे क्षमता जरूर आहे. फटका हवेत खेळला आणि त्यावेळेला आपण पाहताय क्षेत्ररक्षण निवडलं. फलंदाज इथे बाद होत असताना धक्का क्रमांक 3 यंगची वर दांडी या संघासाठी लागलेला तिसरा धक्का राहुलच्या स्वरूपात बाद. थँक यू.
न्यूमान चंद्रशेखर चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहे. तिसरा धक्का आपल्याला बघायला मिळतोय. धावा स्कोर कार्ड वरती 28, 28 लॉस ऑफ 3 विकेट. चेंडू क्रमांक आपण दुसरा बघितलाय. थोडासा प्रेशर वीरेंद्र बाबरे या ठिकाणी फलंदाजाकडे कन्वर्ट करतायत उत्कर्ष. बघूया कशा पद्धतीने मात्र ह्या मॅच मध्ये चपला क्लास आहे, जे थोडंसं प्रेशर त्यांनी कन्वर्ट केलंय ते कन्सॉलिडेट कसं करतील हे मात्र बघावं लागेल. समोर चेंडू ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे दाखल झालेले आहेत. इथून मोठ्या शॉटच्या प्रयत्नामध्ये ते असतील आणि ते गरजेचं आहे एंगचीवर दांडी संघाला. पुढचा चेंडू फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. चौथं षटक उत्कर्ष भरपूर महत्वाचं होतं आणि त्या 3 चेंडूवरती अधिराज्य गाजवलंय वीरूनं. अगदी बरोबर. वीरेंद्र बाबरेनं या 3 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं प्रभुत्व गाजवलं खेळपट्टीवरती जबरदस्त पद्धतीनं. फलंदाजांना बाद केलं. राहुल यांना चंद्रशेखर आले, त्यांच्यासाठी अगदी वेगवान चेंडू. पुढचा बॉल या षटकातला चौथा बॉल. गोलंदाज वीरू तयार. याही बॉलला ऑन साइडला फटका खेळलाय. चंद्रशेखर सांगतात की जरी वीरू बाबरे यंग टॅलेंट असला तरी देखील त्याच्या विपक्षात मोठे फटके मी खेळू शकतो. प्रयत्न चांगले राहिले सीमा रेषेलगत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि जिथे आपण पाहू शकाल प्रयत्न खूप चांगले होते. जिथे कॅच नाही कॅरी करू शकले परंतु आपण पाहतात षटकार सेव्ह केलाय. अजित सर आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. वीरू बाबरे आले. चेंडू आपल्याला बघायला मिळाला. थोडासा पुढ्यातला राहिला. त्या बॉलवरती चंद्रशेखर यांनी चांगला फटका खेळला. आणि तदनंतर आपण पाहतात जिथे रिव्ह्यू चेक पंच करतील षटकार आहे का या अनेक गोष्टी आपण बघणार आहोत. तिसरे पंच येतील. चला सेफ आहे म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या फलकावरती इथून आकार घेतील त्या म्हणजेच 2 म्हणजेच 30 धावा. पुढचा बॉल वीरेंद्र बाबरे. याही वेळेला आपण बघताय थोडेसे सफल झाले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग आहे वीरेंद्र बाबरे यांच्याकडे. इट्स अ डॉट बॉल. स्कोर थांबलाय 30 वरती. 3 धक्के लागलेले आहेत. इथून जर आपण बघितलं तर अजूनही 2 षटकांचा खेळणं शेष आहे आणि या षटकातील चेंडू झालेले ते 5. शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. एका बाजूने आपण राहुलला बघतोय, दुसऱ्या बाजूने चंद्रशेखर. आणखीन एक भन्नाट वेग. सिंगल कंप्लीट झाले. जवळजवळ 31 धावा लेगबाईच्या रूपाने सिंगल परिपूर्ण होते. 31 लॉस ऑफ 3 विकेट. जवळजवळ आज 7.67च्या रूपामध्ये आपल्याला 31 बघायला मिळतात. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथून इंटेंट क्लिअर करावा लागेल एंगचीवर दांडी संघाला. अगदी बरोबर. आणि तो योग्य वेळेत नाही झाला तर मग खऱ्या अर्थानं धावफलक थोड्याशा कमी राहिला का याची खंत तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये राहील. वेळ गेलेली नाही. 12 बॉलमध्ये जर तुम्ही इथून किमान या स्कोर कार्ड वरती 55-50 यापर्यंत जर पोहोचलात तर दुसऱ्या डावाला देखील तेवढी चांगली मजा येईल. आता खऱ्या अर्थानं सातपाडी संघाकडे त्यांचे महत्वाचे आज गोलंदाज नसताना देखील गोलंदाजी चांगली होते ही जमेची बाजू आहे. वीरू बाबरे यांनी 2 षटकं हाताळली खूप चांगल्या पद्धतीनं. जिथे 9 रन खर्च केल्या, 2 विकेट देखील मिळवले. आता दिशांत आलेत. षटक क्रमांक 5 मध्ये पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं चंद्रशेखर यांच्यासाठी पहिला बॉल घेऊन दिशांत. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पहिला बॉल. यावेळेला पहिलाच बॉल. थोडस पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा एफर्ट घेतले अजित सर. त्या अनुषंगानं व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉल न गती मिळेल 32 वरती. 32 झालेले आहेत. 32 धावा. इथून आपण बघतायत समोर चंद्रशेखर आहेत. चेंडू 5वं षटक. पहिला चेंडू घेऊन पुनश्च तयार होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यंग टॅलेंटेड राईट आर्म बॉलर दिशांत. या वेळेला आपण बघताय प्रॉपर एलिव्हेशन नाही आहे आणि जावं लागेल बॅक टू द डगआउट. 4था धक्का एंगचीवर दांडी संघाला लागतोय. चंद्रशेखर OUT आउट गॉन.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं स्वागत आहे. आपण बघत आहात आमदार चषक 2025 ची पहिली रजनी. कालच्या दिवसात या मैदानामध्ये वेगळी स्पर्धा चालू होती अजित सर, जी स्पर्धा युवासेना चषक होती. परवा दिवशी या स्पर्धेची गॉसिप झाली. कुमार माळी इथे आले होते की एक आपली स्पर्धा येते गावित साहेबांची आणि ती स्पर्धा लगेच चालू होईल. आणि नेक्स्ट डेला आज काल रात्री मला तरी वाटतं 3 वाजेपर्यंत शेड्यूल चालू होतं आणि या सकाळच्या ज्या वेळामध्ये आज पुन्हा एकदा दमदार आमदार चषकाला सुरुवात झाली. कुमार माळी असतील, त्यांचे संपूर्ण साथी असतील, ज्यांनी खऱ्या अर्थानं एक फक्त कमेंट केली होती आणि ती कमेंट आता सत्यात साकारते. येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा आज पहिला दिवस आहे, थोडंसं उशिराने आपण दाखल झालोय. येणाऱ्या दिवसात तुम्हाला ही स्पर्धा आणखीन बहरताना बघायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीजला सायकल आहेत, टीव्ही आहेत, याही पेक्षा मोठी बक्षिसं येऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये आणि ते होतील. त्यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत. गावित साहेबांनी आदेश दिलेले आहेत, जेवढं चांगलं करता येईल कुमार माळी तेवढं तुम्ही चांगलं करू शकता. त्यासाठी संपूर्ण पाठिंबा राहील शिवसेनेचा. आणि आपण पाहतायत खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आजची पहिली रजनी अगदी धुमाकूळ घालते, जिथे पहिला मॅच एका बाजूला यंगचीवर दांडी, विपक्षात खेळते सातपाडी 11. अजित सर, 4-5व्या षटकाचा खेळ चालू झालाय. जिथे विकेट मिळाला तो विकेट महत्वाचा होता. धावफलक सध्या 32 वरती आहे. पुढे चालला दरम्यान दिशांत समोर बॅटर आपण बघतायत जिग्नेश. अतिशय सुंदर स्पर्धा, कमी वेळामध्ये सुंदर नियोजन, अप्रतिम मॅनेजमेंट. आमदार चषक यावेळेला ऑन साइडला इथे मात्र प्रॉपर एलिव्हेशन डिपॉझिट करतायत ओव्हर मिड विकेट. द बॉल इज अ पनिशिंग इन टू द स्टँड. ह्यूज सिक्स. थँक्यू. फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. जिग्नेश इज ऑन अ फायर. उत्कृष्ट शॉट. इथे मात्र त्याचा इंटेंट क्लिअर केलाय. आपली इम्पॅक्ट आणि आपली स्ट्रेंथ दाखवले या फलंदाजानं. डिझर्व करतायत मोठ्या शॉट साठी आणि त्याने दाखवून दिले. रडार मध्ये स्लॉट मध्ये चेंडू आला तर मात्र आउट ऑफ द पार्क जाईल. चांगला फटका केला अगदी ऑन साइडला. जबरदस्त प्रहार. धावसंख्या फलकावरती 6 न फ्लाय 38. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. त्या बॉलला ओळखलं. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. मागचा बॉल ऍज अ कम्पेअर हा बॉल कमी वेगाचा होता, त्यावरती फटका जरूर खेळले, परंतु त्या फटक्याला योग्य ते क्षेत्र निवडता आलं नाही, योग्य ते डिस्टन्स क्लिअर करता आलं नाही आणि फलंदाज इथे एका षटकाराचा खेळ खेळल्यानंतर आता बाद देखील झालेत. गॉन. थँक्यू सो मच. इथे आपण पाहतायत प्रफुल्ल पाटील साहेबांचं आगमन झालंय टेंभोडे. प्रफुल्ल पाटील साहेब त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आजच आपण पाहतात त्यांच्या चिरंजीवांना 10वी मध्ये 81% गुण संपन्न झाले आणि येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी प्रफुल्ल पाटील साहेब तुमच्या चिरंजीवांना या आमदार चषकानिमित्त खूप शुभेच्छा असतील. जसं प्रफुल्ल पाटील हे नाव मोठं झालं, तुमचे चिरंजीव देखील तुमचं नाव आणि स्वतःचं नाव पुढे उज्ज्वल करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. प्रफुल्ल पाटील साहेब, आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. दरम्यान 10व्या स्कोर कार्ड वरती 38वा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना निखिल. लेफ्ट हँड बॅटरला प्रमोट केले निखिल. मैदानाच्या आतमध्ये येताना चेंडू झालेले त्या षटकातील 3. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे. इथून मात्र फाउंडेशन बिल्ड करावं लागेल. चांगलं मोठं टार्गेट देण्याचा इंगचीवर संघाचा प्रयत्न आणि त्यासाठी आपला सर्वाधिक डेंजरस बॅट्समन लेफ्ट हँड बॅटर निखिलला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. पुढचा चेंडू आल्या आल्या स्विच हिट खेळण्याचा अटेम होता. डॉट बॉल आला. दिशांत कौतुक करावं लागेल. षटकारानंतर काय कमबॅकिंग कशी करावी हे त्यांनी दाखवून दिले. अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. षटकारानंतर कमी वेळामध्ये योग्य कमबॅकिंग. अगदी बरोबर. खूप चांगला कमबॅक केला. एक षटकार केल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही की विपक्षात काय झालंय. येणाऱ्या काळामध्ये माझ्यातील सर्वोत्तम चेंडू मला हाताळायचे आहेत, ज्या अनुषंगाने गोलंदाजी चांगली केली. पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतात फटका खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे देखील बॉलच्या खाली. टिपलाय कॅच आणि इथे संपलाय खेळ. पुन्हा एकदा निखिल तेही बाद होत आहेत. गॉन. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सलग आपण पाहतात इथे स्पर्धा होतच आहेत. त्या अनुषंगाने खेळपट्टी थोडीशी आपण पाहिली होती, कालच्या रजनीमध्ये खराब झाली होती, परंतु जयंत पाटोळे हे नाव कुमार मणे आणि अनुराग चव्हाण यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं आणि तदनंतर खूप मेहनत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत होते. पुन्हा एकदा अर्ध्या तासासाठी गेले आणि पुन्हा एकदा या स्पर्धेकडे वळाले. जयंत पाटोळे यांचं भरपूर मोठं योगदान राहिलंय या स्पर्धेसाठी. सातत्यानं आज देखील तुम्ही आम्हाला इथे ऐकता, त्याचं कारण आहे जयंत पाटोळे. मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असतात, ड्युटीच्या शेड्यूलमध्ये आम्ही दोघं सोबत असतो, मग आम्हाला ऍडजस्ट करण्याचं काम त्यांचं असतं. निस्वार्थ भावनेने की उत्कर्ष तुम्ही कॉमेंट्रीला जायला पाहिजे, त्या अनुषंगाने एक मित्रप्रेम ते सातत्याने दाखवतात, त्यांचे देखील आभार. दरम्यान पुढचा चेंडू ओ षटकार इथे बघायला मिळतोय. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले. 44. SP कन्सल्टचे प्रॉपरायटर सन्माननीय श्रीयुत सुमेध गायकवाड सरांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी, जिथे कुमार माळी सर असतील, अनुराग चव्हाण असतील, तुमच्या प्रतीक्षेत आहेत. SP कन्सल्टचे प्रॉपरायटर अर्थात आपण पाहतात सुमेध गायकवाड साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं या दमदार आमदार चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. गावित साहेबांच्या संकल्पनेतून आलेली स्पर्धा. धावसंख्या फलकावरती आहेत ते म्हणजे 44. 5 षटकांचा खेळ संपलाय अजित सर, आणि येणारी जे 6 बॉल आहेत या 6 बॉल मध्ये एकंदरीत टार्गेट तुम्ही किती बघता? इथून अप्रतिम शॉट सिलेक्शन, सरळ उडवला एक कव्हरच्या डोक्यावरनं, आणि तुमचा जो प्रश्न होता तो या ठिकाणी फलंदाज सांगतायत की इथून आम्ही 15-16 षटकार आलाय. धावसंख्या पोहोचते ती 50. 50 धावा. एक चांगल्या टफ फाईट स्कोर कडे एंगचीवर दांडी संघ पुढे जातोय. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम करतो. या ठिकाणी आपण बघतायत फलंदाज यज्ञेश, जबरदस्त बॅटिंग, क्लास 1 शॉट, स्लॉग ओव्हर मध्ये हानामारीचं षटक, आणि तिथे मात्र क्लास, गुणवत्ता, स्ट्रेंथ, ॲबिलिटी दाखवले आणि उडवलंय चेंडूला 6. चांगला फटका, खूप चांगला फटका. त्या फटक्याला 100 वेळा बघत राहावासा स्ट्रोक होता, अगदी हवाई फायर. धावसंख्या फलकावरती 50. पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही वेळेला फटका त्याच झोन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला, त्यांनी टिपलाय कॅच, आणि यज्ञेश प्रभूच्या एका चांगल्या खेळीचा झालाय अंत, ज्यांनी 4 बॉल मध्ये 15 रनचं खूप चांगली कॉन्ट्रीब्युशन दिलं 5 बॉलचं, परंतु खऱ्या अर्थानं आता बाद झालेत. जिथे गरज होती यज्ञेशला उभं राहण्याची, कारण येणाऱ्या 4 बॉल मध्ये ते ॲबिलिटी राखत होते मोठे फटके मारण्याची, आणि आता ते कठीण काळात थोडेसे बाद झालेत, परंतु 50 धावांपर्यंत संघ पोहोचलाय. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा या 4 बॉलच्या खेळामध्ये. थँक्यू. 50 धावा असताना सन्माननीय प्रवीण मोरे सर आणि सन्माननीय सुमित गायकवाड सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे आमदार चषक मुख्य अतिथी कक्षामध्ये. वेलकम. हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक स्वागत. दमदार आमदार चषक आपण बघतायत. भव्य दिव्य नियोजन. योगेश पाटील, योगीजी पाटील सरांना मी विनंती करतोय आपणही मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. क्लिंग बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. आणखीन एक धक्का लागताना फलंदाज बाद, आउट. थँक्यू सो मच.
मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल योगेश पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. महावितरण सेवेमध्ये टेस्टिंग डिपार्टमेंटचे हेड अर्थात एई पोस्टिंगला जे सध्या रुजू आहेत, वसई टेस्टिंगचे हेड योगेश पाटील साहेब. सातत्याने क्रिकेटवरती जिव्हाळ्याचं प्रेम असतं. ज्या ज्या वेळेला MSCBच्या स्पर्धा असतात त्यावेळेला पालघर डिव्हिजन मधून एकच नाव योगेश पाटील सर, आणि त्यांचं देखील आगमन झालंय नुकताच. त्यांचं आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. योगेश पाटील साहेब, तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आतापर्यंत चालू आहे ते म्हणजेच 6वं आणि 6व्या षटकातला चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 50 रन. सन्युमान प्रणित चांगली गोलंदाजी बघायला मिळते स्लॉग ओव्हर मध्ये हर्ष यांच्याकडनं, आणि हर्ष म्हटल्यानंतर त्याचा अर्थही आनंद आहे आणि तो देण्याचं काम करतोय. यावेळेला बॅक टू द बॉलर, वन हँड चेंडूला स्टॉप करतायत. पनुष्य या ठिकाणी संधी होती आपण बघतायत. एक धाव मात्र परिपूर्ण झालाय. धावसंख्या 51 वर स्थिरावलंय. याच्यानंतरचा मॅच आपण बघणार आहोत. CRD चिंचणी विपक्ष अजिंक्य मराठा शिरगाव. बोथ टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नेक्स्ट मॅच साठी जसं इनिंग ब्रेक होईल आपण टॉस साठी या. CRD चिंचणी आणि अजिंक्य मराठा शिरगाव टॉस साठी यायचंय. पुढचा चेंडू 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. हो, यावेळेला आपण बघतायत चेंडूला एक्झिक्यूट करतायत. चेंडू जातो डीप काऊ कॉर्नरला, सिंगल मध्ये डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4-5 55 रन्स ऑन स्कोर कार्ड. या षटकातील या इनिंग मधील अंतिम चेंडूंचा खेळ शेष आहे. 55 धावा धावफलकावरती, अगदी शेवटचा बॉल या इनिंग मधला. नेक्स्ट मॅच CRD चिंचणी आणि एका बाजूला अजिंक्य मराठा शिरगाव. दोन्ही कर्णधार आपण आला असेल तर रिपोर्ट करा. शेवटचा बॉल 55 फलकावरती. इथे जर आपण पाहिलं तर फटका खेळला बिटवीन द गॅप, मागच्या बॉलवरती आलेला चौकार. याही वेळेला आपण पाहतात त्या चौकारला आणखीन एका चौकाराची मदत मिळाली आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 59. 59 धावा फलकावरती. 6 षटकांमध्ये लढण्यासाठी 60चं टार्गेट घेऊन आले ती म्हणजेच दांडी संघ. दुसऱ्या डावात देखील आपण ती मजा बघणार आहोत. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे जातो आहोत जिथे एका बाजूला संघ आहे तो म्हणजे CRD चिंचणी आणि विपक्षात खेळताना आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच अजिंक्य मराठा शिरगाव. लगेच आपण टॉस साठी या, तिथे त्या मॅचचा टॉस देखील होईल. जयेश पाटील सोनार पड्याचा विंजोड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा विंजोड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला. थँक्यू सो मच. सुमेध गायकवाड साहेबांना विनंती करीन की आपण या, तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल जिथे एका बाजूला संघ बघायला मिळतोय तो म्हणजेच CRD चिंचणी आणि विपक्षात अजिंक्य मराठा शिरगाव. अजिंक्य मराठा शिरगाव संघाचा कर्णधार आलेला आहे. CRD चिंचणी जर आपण इथे असाल इनिंग्स ब्रेक मध्ये कंपल्सरी आहे टॉस, लक्षात घ्या. तुम्हाला इथे 6 षटकांचा जो ब्रेक होईल त्या इनिंग्स ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहेत. खूप चांगली स्पर्धा. आमदार चषक फक्त एका दिवसामध्ये हे नियोजन आपल्याला बघायला मिळतं. कुमार माळी असतील, अनुराग चव्हाण असतील, खूप चांगली मेहनत घेतली आणि फक्त 15 ते 16 तासामध्ये हे आयोजन नियोजन बघायला मिळतं. सुमेध गायकवाड सर आहेत SP कन्सल्टचे प्रोप्रायटर. एका बाजूला शिवसेना आणि एका बाजूला आमदार चषक. CRD चिंचणीचा कॉल राहील. दुर्वेश सांगतात की तुम्ही लांबून आलेत पालघरमध्ये, तुम्हाला तो मान आहे. ज्या अनुषंगाने चिंचणी संघाला सांगितलंय की तुम्ही कॉल करणार आहेत. आमदार चषक आणि यावेळेला शिवसेना. थँक्यू सो मच सुमेध गायकवाड सर. इथे फोटो सेशन होतं SP कन्सल्टचे प्रोप्रायटर. थँक्यू सो मच सुमेध सर. दुर्वेश, एकंदरीत टॉस जिंकलात. शॉर्ट मध्ये आपण तुमच्याकडे जोडणार आहोत. महत्वाचा मॅच आमदार चषक आपण पाहतात. आजची पहिली रजनी, खूप जबरदस्त स्पर्धा पालघर मधली. सुरुवात टॉसने झाली. टॉस तुम्ही जिंकला, तुमचा निर्णय काय असेल? बॅटिंग करणार. 6 षटकांचं क्रिकेट आहे. 6 षटकांमध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण 60 पाहिले पहिल्या इनिंगच्या खेळात. तुम्ही एक माइंड टोटल किती पर्यंत राहील? 65 मध्ये.
एकंदरीत या स्पर्धेबद्दल आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? एकंदरीत 18-16 तासाचा जो अवधी मिळाला आणि तदनंतर हे आमदार चषकालाच्या पहिल्या रजनीत सुरुवात झाली. या स्पर्धेचं आयोजक करण्याचं कौतुक कसं कराल? कुमार माळी. यस, थँक्यू सो मच. हे होते दुर्वेश. CRD चिंचणी, आपण टॉस जिंकला असतात, तुमचा निर्णय काय असता? आमचा क्षेत्ररक्षणाचं असतं. मनासारखा आता क्षेत्ररक्षण त्यांना तुम्हाला देखील मिळालंय. त्यांनी प्रथमतः एक धाडसी निर्णय फलंदाजीचा. अंडर फ्लडलाईट क्रिकेटमध्ये असं काही नसतं की बॅटिंग क्षेत्ररक्षण. तुम्ही ज्या वेळेला फील्ड करणार त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ तुल्यबळ आहे, त्यांना किती धावांपर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न राहील? अजिंक्य मराठा एक चांगला संघ आहे, त्यांच्याकडे पण बॅटर आहेत, तरी आम्ही त्यांना एक 55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल, या नियोजनाबद्दल, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलं आहे, विकेट आणि ग्राउंड एकदम उत्तम आहे. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, जिथे अजिंक्य मराठा शिरगाव या संघानं टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारली फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी निमंत्रण दिलं, ते म्हणजे CRD चिंचणीला. दुसऱ्या डावाला पुन्हा सुरुवात होईल आणि जे 60 धावांचं रनचेज आहे ते करण्यासाठी सातपाडी संघ दाखल झालाय. त्यांना डिफेंड करण्यासाठी यंगचीवर दांडी मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आमचे कॉमेंटेटर इथे रेडी आहेत. एका बाजूला अजित पाटील सर असतील आणि साथीनं मंथन घरत सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू. या आपण पहिल्या सत्रातल्या हायलाइट्स पाहतोय, कशा प्रकारे पहिल्या सत्रामध्ये खेळ झाला. 6 षटकं झाली. प्रथम फलंदाजी करताना यंग अचीवर्स दांडी संघानं अगदी चांगला खेळ केला. 59 धावा या फलकावरती लावल्या गेल्या. 60 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय आणि या ठिकाणी ही स्पर्धा आपण पाहतोय, पहिली रजनी या स्पर्धेची आपण पाहतायत. आमदार चषक 2025 अतिशय सुंदर असं हे देखणं आयोजन आणि नियोजनबद्धता या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. चला अचीवर्स दांडी, जास्त चर्चा नकोय, फिल्डिंग लावून घ्या. अतिशय सुंदर ही स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2025 अतिशय कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर असं हे आयोजन आणि नियोजन पद्धत पाहायला मिळते. पहिला दिवस आहे आणि त्या कारणानं थोडं उशिरानं मात्र हे आजचं शेड्यूल ला सुरुवात होते. आजच्या दिवसाचा पहिला मान आपण पाहतोय पालघर डहाणू तालुक्यातील 8 संघांना हा दिला गेलाय. त्यातील पहिली लढत आपण पाहतोय. यानंतरची दुसरी लढत आपण पाहणार आहोत CRD चिंचणी आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे अजिंक्य मराठा शिरगाव. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत. भावेश आणि विरू बाबरे अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला विरूला आपण पाहतोय. उसाटण्याचं मैदान आणि त्या मैदानावरती आपण पाहिलं की तुफानी खेळ विरूची पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द सिरीज बाईकचा मान विरूच्या नावे आहे आणि असाच खेळाडू पाहायला मिळतोय. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही किनारपट्टी विभागातील संघ आपण पाहतोय. एक संघ आहे सातपाटी विभागातून आणि दुसरा आपण पाहतोय दांडी विभागातनं. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्क वरती मिथून, एक अतिशय चांगला गोलंदाज मिथून आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी मिथूनच्या माध्यमातून हाताळली जाईल. पहिला बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय मिथून. अजित काय म्हणाल, दोन्ही संघ जर आपण पाहिलं सातत्यपूर्ण आपण पालघर डहाणू तालुक्यामध्ये पाहिलेला आहे. खूप चांगला खेळ या दोन्ही संघांच्या माध्यमातून झालाय. आज मात्र कसोटी आहे दोन्ही टीमची. बरोबर आहे.
60 धावा वाजवायचे आहेत. मिथुनला बोलवलंय. प्रचंड अनुभव आहे मिथुनकडे आणि पॉवर प्ले मधलं पहिलं षटक भरपूर महत्वाचं असतं दोन्ही टीमसाठी, प्रामुख्याने गोलंदाजासाठी. पहिलं चेंडू राईट टर्म द विकेट. मिथुन टॅप केलाय चेंडूला, आपण बघताय चेंडूला खेळतोय कव्हर्सला, सिंगल कंप्लीट होईल. स्टार्ट चांगली झाली असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हणायला गेलं तर फलंदाजांकरता मुभा असते मोठे फटके खेळण्याची, कारण की फक्त 3 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेले असतात आणि त्याचा स्वीकार फलंदाजांकडनं कशा प्रकारे होईल. विरू बाबरे सध्या जर आपण पाहिलं या यंदाच्या मोसमामध्ये आपण पाहिलं तर मॅन इन गोल्डन फॉर्म असा खेळाडू आपण पाहतोय. वीरेंद्र बाबरे आहे स्ट्रायकिंग एंडवर. षटकातील दुसरा बॉल हाताळताना सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर मिथुन. अतिशय चांगला बॉल, चेंडूच्या मेरिटला ओळखलं त्यानंतर खेळलं तितकं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. स्वीपर कव्हर मध्ये गौतम आकरे तिथे आहेत. गुड स्टॉप पाहायला मिळतोय. गौतम आकरे जर आपण पाहिलं तर 15 ते 20 वर्ष क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. अनेक स्पर्धा त्यानं गाजवलेल्या आहेत. अगदी चांगल्या टप्प्यावरती सुंदर लयबद्धता मिथुनच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू झालेत आणि खऱ्या अर्थाने या 2 चेंडूंवरती स्ट्राईक रोटेशन देखील 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर मिथुन. इथे मात्र अगदी चांगला फटका इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न मात्र सपशेल अपयशी ठरतोय. विवेक दवणे चेंडू खाली कुठलीही चुकी केली नाहीये. इथे लागतोय पहिला धक्का. भावेश गॉन बॅक टू द डगआउट. थँक्यू. वळूया मॅच कडे. प्रामुख्याने दुसऱ्या चेंडूवरती जो स्टॉप बघायला मिळाला तिथून मात्र थोडंसं प्रेशर कन्वर्ट झालं. तिथे जर मिसफीड झाली असती 2 धावा आल्या असत्या, विकेट आला नसता. कुठेतरी तुम्हाला तुमचे क्षेत्ररक्षक 100% एफर्ट देतात तेव्हा त्या मॅचचा प्रभाव हा भरपूर पडत असतो. पहिला धक्का लागलाय आणि फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना चिराग. इथून जबरदस्त स्टार्ट आहे. चेंडू झालेले ते टोटल आपण बघतायत 3-2 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग ज्या वेळेला करत होता इंगचो दांडी संघ 7 धावा होत्या, 1 गडी बाद होता. नक्कीच कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर सध्या आपण पाहतोय मिथुनचा बोलबाला पाहायला मिळाला. 3 चेंडू झालेले आहेत. धावा 2 त्यांना आतापर्यंत दिल्यात. 1 विकेट मिळवली आणि ती देखील 22ची. इथून जर आपण पाहिलं तर आता एका पार्टनरशिपची गरज आहे. लेफ्ट हँडेड बॅटर चिराग पागदरे नव्यानं दाखल झालाय. इथून मात्र आक्रमकता देखील तुमच्याकडे असायला हवी, संयम देखील असायला हवा. आता पाहूया चिराग कशा प्रकारे खेळेल. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज राऊंड द विकेटने मिथुन तामोरे. फुलटॉस बॉल अगदी चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलेला आहे. कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. यावेळेला आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली जाते. चिरागला पाहिल्यानंतर आर्यनचं मैदान ज्यानं गाजवलं गणेश जाधवची आठवण होते आणि गणेश जाधव जर आपण पाहिलं ओमकार पालघर या संघाचं नाव समोर येतं. ओमकार पालघर म्हटलं गणेश जाधव, गुड्डू ठाकूर, रवी सावे, पंकज राऊत ही नावं मात्र समोर येतात. संतोष शेट्टी, वसंता शेट्टी. एक जबरदस्त पॉवर पॅक संघ आर्यनच्या मैदानावरचा. इथे मात्र अगदी चांगला फटका स्टेप आउट होऊन खेळलेला आहे. यावेळेला मात्र चेंडू बराच हवेत पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे चेस करताना जरूर दिसले. प्रणित अगदी चांगला झेल या ठिकाणी टिपला गेलाय. विकेटचं झालं पतन. इथे लागला मोठा धक्का. वीरेंद्र बाबरे गॉन बॅक टू दी पवेलियन. इथे मात्र आपण पाहिलं तर धक्का लागलेला आहे दुसरा. अगदी नाराज, हतबल आणि हताश होऊन आपण पाहिलं तर वीरू डगआउट कडे जाताना दिसले. कौतुक करावं लागेल प्रणितचं. उलट्या अँगलनं मात्र धावत गेला आणि अगदी चांगला झेल इथे टिपला गेलाय. अजित इथे जर आपण पाहिलं तर सध्या आपण पाहतोय तर बॅकफुट वरती सातपाटी संघ दिसतोय. 3 धावा फलकावरती झाले आहेत आणि गडी बाद झालेले आहेत 2. आणि दुसऱ्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर इथून तिथून फक्त मिथुन आणि मिथुन
ही गोलंदाजी बघायला मिळते आणि क्लास, परंतु शेवट तुम्हाला गोड करावा लागेल. स्टार्ट चांगला आहे नो डाऊट, फिनिश तुम्ही चांगलं किती टच देतात यावर भरपूर महत्वाचं आहे. अंतिम चेंडू. अगदी 5 चेंडू आपण पाहिले तर वैविध्यपूर्ण पद्धतीने हाताळलेले आहेत गोलंदाज मिथुनने. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, टप्पा बदलला गेला, दिशा बदलली गेली आणि जे जाळं, जो ट्रॅप रचला होता त्या ट्रॅपमध्ये यावेळेला मात्र फलंदाजांना त्यांना सापडवलं. तो मिथुन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती षटकातील शेवटचा बॉल घेऊन. अगदी चांगला बॉल ऑन द टोस. यावेळेला मात्र चेंडूला खेळले, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, 1 रन कंप्लीट होते. निखिल तिथे आहेत बॅकअपला. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इथे आपण पाहतोय षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 4. येणारे 30 चेंडू 56चं इक्वेशन आहे. अब तक 56 ची जरूरत. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत मिस्टर विवेक दवणे गोलंदाजीसाठी प्राचारण करतायत. प्रचंड अनुभवाचं भंडार ज्यांच्याकडे आहे. अनेक ऊन पावसाळे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून बघितलेले आहेत. अनेक मैदानं ज्यांनी गाजवलेली आहेत. असा लेफ्ट हँड गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो मिस्टर विवेक दवणे. तर समोर आपण बघतायत बॅटर आहेत मिस्टर भाविक. नॉन सायकिन कडे आहेत ते चिराग. दुसरं षटक भरपूर महत्वाचं, बिग इम्पॉर्टंट फॉर वुड टीम. कारण पहिल्या षटकामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की मिथुननं कन्सिस्टन्सी कायम ठेवली आहे. लेंथ लाईन जबरदस्त होती. एक्युरेसीवरती जो त्याने परफेक्ट प्रभाव पडलाय तो भरपूर महत्वाचा आहे. चला गेम स्टार्ट करा. मिस्टर भाविक ऑन स्ट्राईक. विवेक लेफ्टा मुहूर्त विकेटचा मारा करताना पॅव्हलिन इनकडनं गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होत आहेत. दरम्यान बघूया चेंडू क्रमांक पहिला. 56 ची गरज आहे. मॅच दुहेरी वळणावरती उभी आहे. आशा आणि अपेक्षेचं ओझं घेत एका बाजूने भाविक सातपाटी संघासाठी आणि दुसऱ्या बाजूने अनुभवाचा भंडार असणारा गोलंदाज नाव आहे विवेक दवणे. गोलंदाजी ट्रॅकवर चेंडू क्रमांक पहिला. ओ वेगवान चेंडू ऑन साइडला फक्त खेळण्याचा प्रयत्न आहे. चुकीच्या ठिकाणी चेंडू फेकला गेलाय. बॉलर इन कडे जर मंथन चेंडू फेकला गेला असता रिझल्ट कदाचित वेगळं असतं. धावसंख्या पोहोचले 5. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर 22च्या माध्यमातून पहिले एक्स्ट्रा रन पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल विकेट किपर गौतम आकरेने अगदी वेगानं चेंडूपर्यंत झेपावले, योग्य प्रकारे फेकी केली ऑन द स्टंप, परंतु तिथपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 1 रन कंप्लीट केली आणि या एका धावेने धावत संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 बाद 5. इथून मात्र एका भागीदारीची आवश्यकता आहे. स्ट्राईक रोटेशन होणं गरजेचं आहे, धावा जमणं गरजेचं आहे. विवेक दवणे जर आपण पाहिलं तर चांगला दांडगा अनुभव विवेककडे आहे. लेफ्ट हँड बॉलर म्हणून त्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. अनेक मैदानं त्यानं गाजवलेत. सुप्रीमो ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं होतं काय सुंदर क्रिकेट स्टार सीसी दांडी या संघाकडनं त्यांना हाताळलं होतं आणि तोच विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अगदी चांगला बॉल ऑफ स्टंपवरती मात्र मारा केला होता. बॅटची कडा लागली होती की काय. गौतमने ज्या प्रकारे डोक्यावरती हात लावले एक संधी नामी होती आणि ते मात्र झेल सुटलाय चिरागचा. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. ज्या वेळेला मात्र लेफ्ट हँड गोलंदाज आणि लेफ्ट हँड बॅटर मधलं द्वंद्व असतं. फलंदाज थोडासा हावी असतो, परंतु ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांनी या अनुभवाचा फायदा घेतलाय. ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडूला पिचिंग बघायला मिळते. पुढचा चेंडू चिरागच्या अगेन्स्ट. कोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह लेंथवर देतो. चेंडूला एक्झिक्यूट केले मिड विकेटला. तिथे यज्ञेश येत आहेत. चेंडूला फील्ड करतील. सिंगल कंप्लीट झाले आणि धाव्या स्कोर कार्ड वरती 6. गोलंदाजी लेंथ लाईन परफेक्ट आहे आणि पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी विवेक दवणे मात्र सांगताना. अगदी चांगली गोलंदाजी विवेक दवणेच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू आतापर्यंत आपण पाहिले 3 हाताळलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 2 धावा विवेकने आतापर्यंत मोजलेल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल भाविकसाठी घेऊन विवेक तयार. इथे मात्र फटका तर चांगला खेळलाय. चेंडू बराच हवेमध्ये. फिल्डर चेंडू खाली. यावेळेला झेलची दाट शक्यता निर्माण झाली होती, परंतु चेंडूवरती कॉन्सन्ट्रेट करणं, लक्ष वेधित करणं गरजेचं होतं. यावेळेला मात्र आपण पाहिलं तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. अगदी चांगली फेकी. या ठिकाणी आपण पाहू शकाल चंद्रशेखर तिथे होते. फील्ड केली, फेकी केली. जाकीर आमच्या समवेत आहे. जाकीर खान तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये.
या ठिकाणी आपण पाहू शकाल काय घडलंय आणि अगदी योग्य प्रकारे बॅक स्लाइड चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले आणि नॉट आउट इज द सिग्नल. बॅटर सेफ. सध्या जर आपण अजित पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ संघर्ष करताना दिसतोय, कारण की समोरचा संघ आपण पाहिलं तर मातबर संघ आहे. एक दडपण जे आहे ते जरूर निर्माण केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमवर आणि त्याचं प्रमुख कारण वीरू बाबरे लवकर बाद झाले. मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू कसा येतो याचा रीड केलं नाही. पॉवर प्ले मध्ये मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर अनुभव ज्याच्याकडे आहे मिस्टर विवेक त्यांनी थोडंसं प्रेशर कन्सॉलिडेट केले. येस ॲब्सोल्युटली. अगदी चांगली गोलंदाजी विवेकची पाहायला मिळाली. या षटकामध्ये 4 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या अवघी झाली आहे. सातपाटी 11 या संघाची धाव फलकावरती 8. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. खासियत जर विवेकची आपण पाहिली लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, परंतु दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि यावेळेला आपण पाहिलं तर लेग कट पाहायला मिळाला. गौतम आकरेने योग्य प्रकारे कलेक्ट केलं आणि डॉटची सांगता इथे पाहायला मिळाली. जबरदस्त लेग कटर चेंडू हाताळला गेला. थोडंसं भावीकडे प्रेशर कन्वर्ट करतायत. पुढचा चेंडू मिस्टर विवेक. कोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला लाऊड अपील विचारला गेलाय हाऊस जाट आणि इथे मात्र पंच सांगतायत OUT आउट. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा अतिशय चांगला बॉल. होता ठाण्याचा ठाण्या. सातपाटी संघ बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने दाखल करायचं. 30 यार्ड क्रॉसिंग आहे. काही करा, जर तुम्ही उशिरांना दाखल झाला तर तिथूनच तुम्हाला टाइम आउटच्या नियमांना बाद दिला जाईल. याची दखल प्रत्येक बॅटरने घ्यायची आहे. काय सुंदर चेंडू हाताळला होता विवेकने या षटकातील शेवटचा. इथे आपण पाहिलं पॉवर प्लेची 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर सातपाटी 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. मग प्रत्येक टीमना आम्ही आयोजकांच्या वतीने विनंती करतोय की सहकार्य करा. चेतन धानमेर, कुमार माळी, पार्थ मोरे, कुणाल पाटील, साईराज पाटील यांनी मात्र एक सुंदर निर्णय घेतला आणि ही स्पर्धा आपल्या भेटीस आणली. आर्यनच्या या मैदानावरती प्रथम पारितोषिक आपण पाहतात 1 लाखाचं. या स्पर्धेचं आपण पाहतोय आमदार चषक 2025. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती मिथून. दांडी संघ तुम्हाला देखील विनंती आहे की जास्त वेळ तुम्ही टाइम स्पेंड करू नका. चिराग स्ट्रायकिंग एंड वरती षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वर मिथून तामोरे. पहिला बॉल अतिशय चांगला बॉल, वाडी यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि अगदी यशस्वी पाहायला मिळतोय. बघा कर्णधाराने मला संघामध्ये का घेतलंय तर चांगली गोलंदाजी करण्यासाठी आणि चांगली गोलंदाजी ही पाहायला मिळते मिथूनच्या माध्यमातून. चांगली गोलंदाज आहे. प्रभाव टाकला. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले, त्यानंतर तिसऱ्या षटकासाठी कंटिन्यू आलेले आहेत. प्रेशर खूप चांगला बिल्ड करतात ओपनिंग टीमकडे. कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे आणि फलंदाजाच्या रडारपासून चेंडू दूर ठेवतायत. पुढचा चेंडू यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. चेंडू जातोय लॉंग लेग रिझन मध्ये. चेंडू जातोय चूम अंतर सीमारेषेच्या बाहेर. हा संघर्षाचा शंखनाद करणारा आलाय चौकार. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल शफल मुवमेंट पाहायला मिळाली. ऑफ स्टंप वरती शफल झाले, त्यानंतर निवडले या चेंडूला आणि खेळलं जरूर. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावा जरूर मिळवल्यात आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय सातपाटी 11 या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 12. इथून मात्र जी सिंगल आणि डबल वरती बेसिक क्रिकेट तुम्ही खेळत होता तिथून मात्र धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे आणि ते मात्र जाणले चिरागने आणि हा येणारा चौकार संघर्षाचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला. यॉर्कर लेनचा मारा केला होता. पिक केलं त्या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला खेळले. फिल्डर तिथे आहे डीप मध्ये. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. 1च रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर सातपाटी 11 या संघाची 3 बाद 13. चांगली गोलंदाजी. पहिला थोडासा शॉट होता, त्याला चौकार आला. त्यानंतर जोरदार एक फुल लेंथ डिलिव्हरी इथे हाताळले गेले आणि ड्राईव्ह लेंथ वरती चेंडू फलंदाजाला ड्राईव्ह करण्यासाठी भाग पडले. 13 धावा स्कोर कार्ड वरती. पुढे मिथून तयार होताना इथून थोडंसं प्रेशर कन्वर्ट झालंय कारण 21 चेंडू मध्ये बनवायचे त्या 47. स्ट्राईकला पण भाविक बघतोय. भाविकला जर पण
दिशांत आहे. बघूया चेंडू क्रमांक 4. चांगली गोलंदाजी मिथुननं प्रभावित केले. संघनायकानं दिलेला विश्वास सार्थ ठरवताना प्रेशर थोडंसं बिल्ड करतोय ओपनिंग टीमच्या बॅटरकडे. चेंडू क्रमांक 4 राईट मोर द विकेट. मिथुन ओ लॉफ्ट केलाय, पटका मिस टाइम. की क्लिअर जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरनं. इथे आला ह्यू सिक्सर. टफ फाईट करणारा षटकार आणि इथे मात्र कमबॅकिंग पूर्ण आगमन करणारा षटकार बघायला मिळतोय. काय अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. ज्या प्रकारे चेंडू मिथुनने टाकला, फलंदाजाने मन बनवलं होतं की जी गरज आहे संघांची जास्तीत जास्त धावा जमवण्याची आणि ती गरज या ठिकाणी पूर्ण करताना अतिशय चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळाला दिशांच्या बॅटमधून. आणि या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे 7x11 या संघाची. धाव फलकावरती 3 बाद 19. काय अतिशय सुंदर हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिली रजनी या स्पर्धेची आपण पाहतोय. आमदार चषक 2025 ते दीप्यमान असं हे आयोजन आर्यनच्या मैदानावरती जे प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत युट्यूबच्या माध्यमातून देखील या क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. षटकातील 5वा बॉल ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा चांगला बॉल. त्या चेंडूला मात्र खेळले विवेक दवणे तिथे आहेत स्वीपर कव्हरला. या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 रन कंप्लीट झाले आणि या एका धावेने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. 2 फलंदाजांच्या माध्यमातून अजित आपण पाहतोय चर्चा होताना दिसते आणि या चर्चेतनं आता निष्पन्न काय होईल ते देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. नक्कीच 20 झालेले आहेत. इथून 40 बनवायचे आहेत. प्रेशर बॅटिंग टीमकडे आहे आणि ते रिलीज करण्यासाठी अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आणि इथे मात्र तोच बघायला मिळेल. बघूया मिथुन आहेत ज्याच्याकडे अंतिम चेंडू आहे आपला स्पेल मधला. चांगला हाताळेल का हा प्रश्नचिन्ह आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर इन ऍक्शन पुढच्या चेंडूवरती मिळेल. परफेक्ट बॉल आहे. लॉंग ऑनला फक्त ड्राईव्ह केलंय. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा अटेम असेल का तर इथे मात्र घाई केल्याचं म्हणायला हरकत नाहीये. अति घाई आणि षटकार आपण बघतायत फलंदाज बाद होताना 21 झालेले आहेत. 13च्या सरासरीने बनवायचे आहेत त्या 39. थोडस मॅच मध्ये प्रेशर वाढते. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं दिशांनी कॉलिंग केली ती चुकीची होती कारण की चिराग एक भरोशाचा फलंदाज होता आणि इथे मात्र त्याचं भुगतान या ठिकाणी पाहायला मिळालं. 7x11 या संघाला हा तोटा मात्र सहन करावा लागला. इथे आपण पाहतोय तर रनआउटच्या माध्यमातून चिराग बाद झाले आणि चिराग बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालाय करण मेहर. याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 39. अजूनही आपण कुठल्याही संघाला झुकतं माप देऊ शकत नाहीत कारण की सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिलं या धावा देखील जमताना दिसलेल्या आहेत. कारण की अनिकेत हरवटेला आपण पाहिलं होतं 6 चेंडू 36 धावा हव्या होत्या. 6च्या 6 षटकार त्याने ठोकले होते. इथे 18 चेंडू आता बाकी आहेत. 39 धावा बनवायच्या आहेत. पाहूया पुन्हा एकदा विवेक दवणेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 18 बॉल 39 ची गरज. षटकातील पहिला बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय विवेक. अगदी चांगला बॉल. इथे मात्र प्रेशर दडपण जरूर बिल्ड होते प्रत्येक डॉट बॉल नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमवर. की थोडंसं प्रेशर कन्वर्ट झालंय आणि इथून मात्र फलंदाज स्ट्राईक वरती आहेत. पण बघतोय दिशांतला मात्र इथून मोठे शॉट खेळायचे आहे. दुसऱ्या बाजूने विवेक कन्सिस्टन्सी चांगली आहे. खूप सुंदर गोलंदाजी करतायत. प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आहे तो मात्र लेंथ लाईनला मेंटेन करताना काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. थोडासा गतीला परिवर्तन. दॅट्स अ ब्युटी मिस्टर विवेक दवणे. पहिला वेगवान त्याच्यानंतर स्लोअर वन. बघा हे व्हेरिएशन तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन जे आहे ते विवेक दवणेकडे आहे. अगदी चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी ही पाहायला मिळते. बघा एखादा गोलंदाज परिपक्व गोलंदाज केव्हा ओळखला जातो जेव्हा त्याच्याकडे चांगला वेग असतो, चांगला टप्पा असतो आणि चांगली दिशा असते आणि हे संमिश्रण पाहायला मिळतं विवेक दवणेच्या माध्यमातून.
इथे मात्र अगदी चांगला बॉल पायावरती आदळलेला आहे. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु यावेळेला मात्र कुठलाही कॉल पंचांकडे नाहीये. डॉट चेंडू येणारे प्रत्येक डॉट बॉल आता आपण पाहतोय दडपणामध्ये घेऊन जातात सातपाटी 11 संघाला. 15 चेंडू बाकी आहेत, 39 धावांची आवश्यकता आहे. सध्याची व्ह्यूवर्स आपण पाहिले तर 1000 व्ह्यूवर्स हे या मॅचचा आनंद घेताना दिसत आहेत. नक्कीच त्याच्या मागचं कारण अप्रतिम नियोजन, आमदार चषक. आणि इथे मात्र संख्या भरपूर प्रमाणात वाढणार आहे. वेल प्लॅनिंग काय असते, कमी वेळामध्ये कसं मॅनेजमेंट करावं, आपल्या विभागातील नामवंत खेळाडूंना कसं व्यासपीठ आपण निर्माण करून द्यावं, हे फक्त आपण बघतोय एक अतिशय दैदिप्यमान सोहळ्यामध्ये आमदार चषक 20-25 मध्ये. चांगली गोलंदाजी आहे, धावसंख्या बघायला मिळते ती 22-38 ची गरज आहे. आणि एका बाजूने कसिबी गेंदबाजी आपण ज्याला म्हणतो ती गोलंदाजी इथे करतोय मिस्टर विवेक दवणे. नावाप्रमाणे क्लास दाखवतोय. अगदी बघा, पहिल्या षटकापासून आपण पाहिलं जे दडपण निर्माण केलं अचिवर्स दांडी या संघाने सातपाटी 11 या संघावरती, आणि ते दडपण अजूनही रिलीज होत नाहीये. त्याचं कारण आपण पाहिलं तर प्रत्येक इंटरव्हल नंतर जाणारी विकेट, आणि महत्वाचं कारण बिल्ड केलं. शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले 2 चौकार, कुठेतरी 60 वरती धावसंख्या केली. जर ते 2 चेंडू डॉट आले असते किंवा 2 सिंगल असत्या, 55-54चं टार्गेट असतं. थोडंसं एक माइंडसेट असतो तिकडे की आम्हाला 60 चेस करायचे. आणि नक्की जे अचिवर दांडी संघाला हवं होतं त्या मिस्टेक सातपाटी संघाने केल्या, आणि त्याच्याचमुळे मात्र धावा या वाढल्या गेल्या. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा विवेक घेऊन तयार होतोय. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अगदी चांगला बॉल, प्रत्येक डॉट बॉल आता प्रेशर 100% आपण पाहू शकतो सातपाटी 11 या संघावरती घेऊन गेलाय. येणारे चेंडू आपण पाहतोय तर चेंडू बाकी आहेत 13, आणि 13 चेंडूंमध्ये धावा या बनवायच्या आहेत अजूनही 38. विवेक पुढचा चेंडू, शॉर्ट बॉल. याही वेळेला आपण बघतोय ऑफ सेम फ्रॉम बॅट्समन्स रीच. आणि इथे सुद्धा आणखीन एक डॉट बॉल. या षटकामध्ये फक्त एक धाव आलेली आहे. कुठेतरी कहते ना की लाखों मैल लंबी यात्रा भी केवल एक कदम से शुरुआत होती है. तो कदम आपने डाला ही नाही. तो प्रयत्न तुमच्याकडून झालाच नाही. तुम्ही जागेतून मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे फक्त एक धाव. आता भलं मोठं प्रेशर सातपाटी टीमकडे कन्वर्ट झालेलं आहे, आणि हे षटक हाताळण्यासाठी फक्त तुमच्याकडे 4 मिनिटाचा वेळ आहे. अन्यथा आपला एक खेळाडू मध्ये येईल याची आपण नोंद घ्या. चला लवकर फील्ड अरेंज करायची. अतिशय सुंदर हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2025 आपण पाहत आहे. अतिशय सुंदर ही स्पर्धा लाख मुलाची आपल्याला पाहायला मिळते आर्यनच्या मैदानावरती. जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण जरूर या आर्यनच्या मैदानावरती आणि इथून यथोचित क्रिकेटचा आनंद घ्या. शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 2 आयकॉन प्लेयर हे प्रत्येक टीम मध्ये असणार आहेत, जे ऑल इंडिया आयकॉन्स असणार आहेत. अतिशय सुंदर ही संकल्पना या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज समीर तामोरे. एक उदयनमुक्त सितारा दांडी गावचा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल घेऊन 12 बॉल 38 ची गरज. यावेळेला मात्र वाईड यॉर्कर अगदी चांगल्या प्रकारे हाताळलाय. किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. 11 बॉल आता बाकी आहेत, आणि 11 बॉल मध्ये आपण पाहताय जिंकण्याकरिता अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. समीर इमर्जिंग प्लेअर म्हणून आपण बघतायत. अनेक स्पर्धा गाजवतोय हा गोलंदाज. आणि पुढे तयार होताना पुढचा चेंडू, चेंडू क्रमांक 2. याही वेळेला आपण बघतायत वाईड बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्रा स्वरूपानं स्कोर कार्ड 23 वर स्थिरावला गेलाय. इथून एकेरी दुहेरी धावांकडे एंगचीवरच दांडी संघ जास्त लक्ष देणार नाही. चौकार षटकार रोखण्याचा त्यांचा मानस असेल. ऍब्सोल्युटली, कारण की 11 चेंडू बाकी आहेत आणि 37 धावा बनवायच्या आहेत. इथून मोठे फटके खेळणं हे खूप आणि खूप नितांत गरजेचं आहे सातपाटी 11 या संघाला. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा समीर तामोरे तयार ओव्हर द विकेटने. अगदी चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. फलंदाजाने ते हेरलं, आणि यावेळेला आपण पाहिलं रनआउटच्या माध्यमातून जाते विकेट. इथे लागतोय धक्का क्रमांक 4. खोपडी काय कमी आहे का माझ्याकडं? एकनाथ कुठे आहे? डीजे प्रतीक डीजे थँक्यू. चला वॉर्मअप करत यायचं सातपाटी 11 चे नवीन बॅटर प्रणित मेहर नव्यानं दाखल झालेले आहेत. 10 बॉल आणि जिंकण्याकरिता अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत CRD चिंचणी विरुद्ध अजिंक्य मराठा शिरकाव. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर प्रेक्षकांकरिता ही भरीव मेजवानी आहे. पालघर डहाणू
तालुक्यातील टॉप 8 सुपर 8 ज्याला आपण म्हणतो तसे टॉप 8 चे संघ हे समोरासमोर भिडताना दिसणार आहे. त्यानंतरची नेक्स्ट मॅच जी आहे ती देखील प्रेक्षकांकरता एक भरीव मेजवानी आहे. मोठी मॅच. याच्यानंतर पुढचा चेंडू. ओ यावेळेला लॉफ्ट केलाय. स्ट्राईक घेतली होती, का घेतली होती सांगण्याचा प्रयत्न आहे, परंतु मिस टाइम शॉट. आणि इथे आपण बघतायत फलंदाज जिग्नेश ने सुंदर झेल घेतलेला आहे. कुठेतरी सातपाडी संघ संपूर्ण दिवसभर आपण बघतायत मॅच खेळून आलेला आहे. थोडी दमछाक झाली असेल आणि त्याचा थोडासा प्रभाव असे मला वाटते थोडा असू शकतो. ऍब्सोल्युटली, अगदीच त्याचाच हे दडपण, त्याचाच हा प्रभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की बघा संपूर्ण दिवसभर खेळणं, फिटनेस मेंटेन करणं, त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि म्हणून मला तरी वाटतं की प्रत्येक टीमने हे लक्षात ठेवावं की आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा एकाच ठिकाणी तुमची एंट्री असायला हवी, जेणेकरून तुमच्या खेळाडूंची दमछाक होणार नाही आणि ऊर्जा वाचेल, तुमचा क्लास दिसून येईल. कुठेतरी तुम्ही त्या स्पर्धेला एक चांगल्या आठवणीमध्ये तब्दील करू शकतायत आणि ते खूप गरजेचं आहे. एक चांगला मुद्दा. अगदी चांगली गोलंदाजी अचीवर्स दांडी या संघाची पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं समीर चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर आपण पाहताय हेमकांत चपाती या नावाने मात्र त्याला ओळखलं जातं. इथून मात्र आता फक्त मोठ्या षटकारांची आवश्यकता आहे 7-11 या संघाला. 9 चेंडू बाकी आहेत आणि बनवायचे आहेत अजूनही 37. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज समीर तयार. सफल मुवमेंट पाहायला मिळते आणि यावेळेला मात्र अगदी मैदानी लगत चेंडू जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. एक रन तिथे कंप्लीट होते. ज्या प्रकारची नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील अगदी चांगलं पाहायला मिळतं. बघा अजित, आपण पाहिलं तर गोलंदाज हा टुर्नामेंटमध्ये प्रभाव टाकतो, परंतु क्षेत्ररक्षक हा देखील तितकाच महत्वाचा असतो आणि ती प्रभावी क्षेत्ररक्षण अचीवर्स दांडीचं हे पाहायला मिळालंय. ज्या पद्धतीने गौतम आग्रेने स्टॉप केला, तदनंतर जो ग्रोथ बघायला मिळाला किंवा जी लेवल एंगोचियो दांडी संघाने मेंटेन केले, त्यामुळे गोलंदाजाचा जो विश्वास वाढलेला आहे तो भरपूर महत्वाचा. फिल्डिंग तितकीच महत्वाचे गोलंदाजासाठी. धावसंख्या पोहोचले 26 वरती. अजूनही जर आपण बघितलं 34ची गरज आहे. चेंडू झाले त्या षटकातील 5. 1 to go. शेवटचा चेंडू समीरनं प्रभावित केलं, विवेक दवणेनं प्रभावित केलं, मिथुननं क्लास दाखवला आणि तदनंतर सातपाडी संघाकडे थोडंसं प्रेशरचे कन्वर्ट झालंय, त्याच्यातून सातपाडी संघ सावरत नाहीये. अंतिम चेंडू 1 to go. पुढचा चेंडू आपल्याला लॉफ्ट करतायत. मिड विकेटला क्लिअर करण्याचा टेम आहे, परंतु तिथेही मिस टाइम शॉट. हातामध्ये विसावताना फलंदाज ओयूटी आउट, गॉन. थँक्यू. काय अतिशय चांगला झेल या ठिकाणी आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन वरती प्रणितने टिपला. फटका तर अगदी मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक तिथे पाहायला मिळालं. बघा गोलंदाज जे असतात ना, तुम्हाला एक मॅच जिंकून देतात, परंतु क्षेत्ररक्षक जो असतो तो तुम्हाला पूर्ण स्पर्धा जिंकून देतो. त्याचं जिवंत उदाहरण आपण T20 वर्ल्ड कप मध्ये पाहिलं. डेव्हिड मिलरच्या बॅटमधनं आलेला तो फटका आणि त्यानंतर सूर्यकुमार यादवने टिपलेला तो कॅच आणि त्यानंतर संपूर्ण भारतवर्षामध्ये निर्माण झालेला आनंद आणि T20 वर्ल्ड कप वरती मोहर उमटवली ती भारतीय संघानं. आणि म्हणून क्षेत्ररक्षकाला का महत्व दिलं गेलंय आणि तेच यावेळेला मात्र त्याचा प्रत्यय या ठिकाणी पाहायला मिळाला प्रणितच्या माध्यमातून आणि संपूर्ण अचीवर्सच्या फिल्डरकडनं. पुन्हा एकदा आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळणीकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर प्रणित. अंतिम षटक धावा बनवायच्या तिथून 34. 34 ची गरज आहे. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. सन्माननीय मयूर सरांचं शुभागमन इथे झालंय, त्यांचं करूया आपण वेलकम. आणि इथे आपण बघतायत मयूर सरांचं स्वागत सुद्धा षटकाराने झालंय की विकेटने. विकेट इथून थोडस आपण बघू शकाल तर फलंदाज या ठिकाणी बाद होताना मिस्टर हेमकांत भोईर माघारी परतताना बॅक टू द डगआउट.
5 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र जी गोलंदाजी केली अचिवर्स दांडी संघाने उल्लेखनीय कामगिरी प्रत्येक गोलंदाजाने केली. त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करायला हवं. इथे जर आपण पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावरती यंग अचिवर्स दांडी हा संघ जरूर पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. शेवटच्या बॉल पर्यंत आपण काही सांगू शकत नाहीत. नवीन फलंदाज नवीन बॅटर मानव दाखल झालाय. इथे मात्र फटका तर छान खेळलेला आहे. चेंडू हवेमध्ये जातोय. लॉंग ऑनच्या रिझनला गौतम आकरे तिथे आहे आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय कुठली चुकी नाहीये. अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झाले पतन गॉन. कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी. थँक्यू. चला नवीन बॅटर वॉर्मअप कर द्या. 9 गडी बाद झालेले आहेत. 9 धक्के लागले गेलेत. 26 धावा या फलकावरती पाहायला मिळाल्यात. शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 बॉल बाकी आहे. जिंकण्याकरता अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती. प्रणित अगदी चांगला बॉल त्याला खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय वाईड लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू गेलाय. अगदी चांगलं ऍथलेटिक वर्क तिथे पाहायला मिळालं. चेंडूला स्टॉप केला गेलाय. यावेळेला मात्र आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी आपण पाहिलं धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 28. आता मात्र फक्त फॉर्मॅलिटी जी आहे ती शिल्लक आहे या सामन्यातली. 3 बॉल बाकी आहेत आणि 32 बनवायचे आहेत. अगदी चांगला बॉल यॉर्कर लेनचा वापर. जवळजवळ या सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. यंग अचिवर्स दांडी या संघानं इथे या विजयावरती शिक्कामोर्तब केलाय ते मात्र निश्चित म्हणावं लागेल. 2 बॉल बाकी आहेत शेवटचे या ओव्हर मधील. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते यंग अचिवर्स दांडी संघाकडनं. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र तितकंच यश येत नाहीये. स्कोर पूर्णतः थांबला गेलाय. एकंदरीत जर आपण या शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला तर मयूर घोडके यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रणित. अतिशय चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर विजयावरती शिक्कामोर्तब केलेला आहे यंग अचिवर्स दांडी या संघाने. व्हेरी वेल प्लेड. दोन्ही संघांना विनंती आहे की हस्तांदोलन करूनच आपण मैदान सोडायचं आहे. सातपाटी 11 आणि यंग अचिवर्स दांडी हस्तांदोलन करायचं आहे आणि त्यानंतरच मैदान सोडायचं आहे. थँक्यू. बघताय दुसऱ्या मॅचला स्टार्ट होईल. उत्कर्ष पाटील कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये जोडतील. या उत्कर्ष. अगदी चांगले क्रिकेट पाहायला मिळालं आणि पहिला विजय आमदार चषक 2025 मधला अचिवर्स दांडी या संघानं संपन्न केला. क्वालिटी दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं. सातपाटी 11 संघ नाउमेद न होता पुढील स्पर्धांमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळा हेच आमच्याकडनं आमच्या आयोजकांकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे विवेक दवणे. काय अप्रतिम गोलंदाजी केली, 2 षटकं 4 धावा आणि 1 विकेट. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे विवेक दवणे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत CRD चिंचणी विरुद्ध अजिंक्य मराठा शिरगाव. दोन्ही टीम्सच्या 12व्या खेळाडूंना विनंती आहे की आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. चला फील्ड अरेंज करून घ्या. डीजे सोनू कुठे असेल त्यांनी प्लीज या. डीजे सोनू कुणाल पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी विवेकला द्यायची आहे.